मी चीज रोल बनवते आहे. त्यासाठी मी सगळं साहित्य काढून घेतलं आहे. 2 चमचे तांदळाचं पीठ घोळून घेतलेलं आहे. हे आहे कॉर्न, बटाटा, तांदळाचं पीठ, हे कॉर्नफ्लावर वगैरे सगळं, कांदा, शिमला मिरची, गाजर वगैरे सगळं मिक्स करून त्याचं हे करून सारण तयार करून घेतलं आहे. हे आहे आपलं ब्रेड क्रम्स आणि हे चीज. चला तर मग आता पुढील प्रोसेसकडे वळूया. हे आहे ना, अशा प्रकारे घ्यायचं, त्याला असं असं करायचं, त्याच्यामध्ये खड्डा पाडून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जे आपण हे चीज केलेलं आहे ना ते असं दाबून घ्यायचं. त्याला अशा प्रकारे करून घ्यायचं. असं आणि याला एका प्लेटमध्ये अशा प्रकारे ठेवून घ्यायचे. चला तर मग मी अशा प्रकारे सगळे बॉल तयार करून घेते. थोडं सारण ना माझं जे आहे ना ते थोडं ढिल्लं झालं आहे, त्याच्यामुळे मला क्रम्स आहे ना लगेच लावावे लागत आहे. तुम्ही थोडं घट्टसरच बनवा जेणेकरून तुमचे जे रोल आहे ते व्यवस्थित होतील. मी रोल बनवून घेत आहे आणि त्यांना आहे ना आपले ब्रेड क्रम्स आहे ना त्यामध्ये डिप करून करून अशा प्रकारे तयार करून घेत आहे. मी तुम्हाला दाखवण्यासाठी हे व्हिडिओ परत चालू केला, बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे क्रम्स लावून घ्यायचे त्याला आणि एका प्लेटमध्ये ठेवून द्यायचे. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे. मी आता जे सगळे हे आहे ना रोल आहे ना ते तयार करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते. बघू शकतात तुम्ही मी अशा प्रकारे सगळे चीज रोल तयार करून घेतलेले आहे. आता याला आपण फ्रीजमध्ये ठेवू. तुम्ही याला फ्रीझन करून पण ठेवू शकता आणि जेव्हा मन पटलं तेव्हा पण तळू शकता. मला आत्ताच तळायचे आहे, मी थोड्या वेळासाठी फ्रीजमध्ये ठेवून देते अँड फ्रीझरमध्ये तुम्ही पण ठेवायचे. चला तर मग आता कटलेट तळायला सुरुवात करूया. मग फ्रीझरमधून काढले, इकडे तेल तापत ठेवले. तेल आपलं गरम झालं, गॅस थोडा मीडियम करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये एक 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 बॉल्स तोडायचे.
ना मस्त क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. चांगले क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे. तर बघू शकता तुम्ही याचा कलर चेंज झाला आहे. तर आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आता रेडी आहे आपले चीज रोल, चीज कॉर्न रोल. प्लीज माझी रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबत बेल आयकॉनचं बटन दाबा. नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.